नाशिकचा एपिस्टाईन म्हणून चर्चेत आलेला अशोक खरात त्याच्या अटकेनंतर एका मागोमाग एक अनेक फोटो समोर येत आहेत। पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, खरात सोबत अनेक नेते दिसतायत, मग टार्गेट फक्त एकनाथ शिंदे यांनाच का? कारण या प्रकरणात फक्त एक दोन नाही तर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंचे चेहरे समोर आलेत, फोटो आहेत, भेटी आहेत, संबंध आहेत, पण राजकीय फोकस तो मात्र ठराविक दिशेनंच का वळतोय? आणि इथेच गोष्ट अजून खोल जाते। राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला जातात। तिथे त्यांची अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट होते। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची शिंदे भेट घेतात आणि नेमक्या त्याच वेळेला अशोक खरात प्रकरण बाहेर येतं। आता हा फक्त योगायोग आहे का, की यामागे राजकीय टायमिंग आहे? कारण राजकारणात योगायोग ही गोष्ट फार काळ टिकत नाही, लोक लगेच ठिपके जोडायला सुरुवात करतात। दरम्यान राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना भोंदूगिरीच्या नावाखाली इतका मोठा प्रकार उघड होतो। मग प्रश्न सरळ आहे, खरात सोबत दिसणाऱ्या इतरांवरही कारवाई होणार का, की प्रकरण इथेच थांबणार? कारण आत्तापर्यंत जे समोर आलंय ते फक्त फोटो नाहीयेत, ते आहेत राजकीय संबंधांचे पुरावे। याच दरम्यान आणखी एक ट्विस्ट आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग 2 सरकारी कार्यक्रमांना गैरहजर राहतात। महाडमधला कार्यक्रम आणि लोकभवनातला दीक्षांत सोहळा, आणि इथून एक नवीन चर्चा पेटते। आता हा निव्वळ योगायोग आहे की दबावाचं राजकारण आहे, असा प्रश्न आता विचारला जातोय, पण प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। दरम्यान माजी खासदार विनायक राऊत यांनी थेट टीका केली आहे। केसरकरांनी शिंदेंना खरातपर्यंत नेलं आणि खरातनं शिंदेंना गुवाहाटीचा रस्ता दाखवला। ही टीका राजकीय असू शकते, पण मुद्दा गंभीर आहे। कारण आज चित्र असं आहे, नावं अनेक आहेत पण कारवाई निवडक आहे। मग तपास खरंच निष्पक्ष पद्धतीनं होतोय का, की राजकीय हिशोबानं सुरू आहे, असा प्रश्न आता लोक विचारू लागलेत। आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न, खरात प्रकरणात सत्य बाहेर येणार, की पुन्हा एकदा फक्त काही मोजक्यांना टार्गेट करून बाकी सगळे वाचणार? कारण जनता सगळं बघतीये आणि उत्तरही मागतीये। नियम सगळ्यांसाठी सारखे असतील, की राजकारणात अजूनही वेगवेगळे मापदंडच चालणार? असोत, अशोक खरात प्रकरणामुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत आली आहे का, याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ खाली कमेंट करा, आणि हो, टाइम महाराष्ट्राचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।